उद्यापासून समाप्त होईल शनीची 7.5. या 6 राशीवाल्यांना मिळणार शुभ व आनंदाच्या बातम्या। मित्रांनो, मिठाई वाटायला तयार व्हा, कारण उद्यापासून एक मोठा अतिशय शुभ असा बदल घडणार आहे। होय मित्रांनो, शनीची 7.5 आता 6 राशींवरून संपणार आहे आणि या 6 राशींना मिळणार आहे अपार आनंद, अपार सुख आणि आयुष्यातील नव्या आशा। भगवान शनिदेव आता 12 राशींमधून नेमके 6 राशींवर अत्यंत प्रसन्न झाले आहेत आणि त्यांच्या कृपेने या 6 राशींच्या जीवनातील सर्व दुःख, सर्व वेदना आणि अनेक वर्षांपासून चाललेली संकटे पूर्णपणे मिटणार आहेत। आता या 6 राशींच्या आयुष्यात येणार आहे फक्त आणि फक्त आनंदाचं महापर्व। शनिदेवांच्या अमाप आशीर्वादाने या राशींचे नशीब अक्षरशः बदलून जाणार आहे। मित्रांनो, कोणत्या त्या 6 भाग्यवान राशी आहेत ज्यांच्यावर शनिदेव महाराजांनी अपार कृपा करायचे ठरवले आहे? कोणत्या त्या राशी आहेत ज्यांचे जीवन आता एका निर्णायक टप्प्यावरून पुढे उंच भरारी घेणार आहे? या व्हिडिओमध्ये आपण या 6 राशींबद्दल एक-एक करून सांगणार आहोत, म्हणून हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत चुकता पहा। अगदी 1 सेकंदही मिस करू नका, कारण हा व्हिडिओ या 6 राशींमध्ये येणाऱ्या व्यक्तींकरिता अत्यंत महत्त्वाचा आणि भाग्यवर्धक ठरणार आहे। चला तर मग मित्रांनो, व्हिडिओची सुरुवात करू। आणि सुरुवात करण्यापूर्वी शनिदेवांचे खरे भक्त या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये जय शनिदेव असे 3 वेळेस नक्की लिहा, जेणेकरून भगवान शनिदेवांचा आशीर्वाद तुमच्यावर थेट वर्षाव होईल। आता बोलूया त्या भाग्यवान राशींबद्दल ज्यांच्यावर शनिदेवांची विशेष कृपा होणार आहे आणि ज्यांच्या आयुष्यात आता फक्त आनंदाचे दिवस येणार आहे। जसे तुम्हाला माहित आहे, हिंदू धर्मात असंख्य देवदेवतांची मान्यता आहे। त्यापैकी एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि सर्वोच्च नाव म्हणजे भगवान शनिदेव। शनिदेवांना न्यायाचा अधिपती मानले जाते। ते योग्य वेळी योग्य न्याय देतात। जो चुकीचे कर्म करतो, पाप करतो, दुसऱ्यांना त्रास देतो, त्याला शनिदेव दंड देतात। परंतु जे लोक प्रामाणिक असतात, मनाने शुद्ध असतात आणि आपल्या कर्तव्याला निष्ठेने पार पाडतात, त्यांच्यावर शनिदेव अमाप आशीर्वाद करतात। शनिदेव सूर्याचे पुत्र असून कर्मफलाचे दाते मानले जातात आणि मोक्ष देणारे एकमेव देव म्हणजे शनिदेव महाराज। अनेक लोक शनीचे नाव ऐकून घाबरतात, पण खरे तर शनिदेव जगातील संतुलन राखण्यासाठी आहेत। ते प्रत्येकाशी न्याय करतात। ज्याच्यावर शनिदेवांची कृपा पडते, त्याला कोणतीही मोठी अडचण स्पर्शही करू शकत नाही। आता या 12 राशींमधून नेमके 6 राशींवर शनिदेवांची विशेष कृपा होणार आहे। शनिदेव या 6 राशींवर अत्यंत प्रसन्न झाले आहेत आणि त्यामुळे त्यांच्या आयुष्यात कोणत्याही गोष्टीची कमतरता उरणार नाही। या 6 राशींच्या जीवनात आता नव्या सुरुवातीचे, नव्या आनंदाचे दरवाजे उघडणार आहेत। होय मित्रांनो, या कृपेने या 6 राशींच्या जीवनात येणार आहे धनलाभ, नवी संधी, मोठ्या यशाची प्राप्ती आणि आयुष्य बदलून टाकणारे चांगले दिवस। मित्रांनो, व्हिडिओमधील पहिली भाग्यशाली व नशीबवान रास पाहण्याआधी तुमच्या सर्वांना सूचना आहे की या यादीमध्ये तुमची रासही असू शकते। त्यामुळे हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा। तसेच यामध्ये तुमच्या कुटुंबातील इतर कोणाचीही रास असू शकते, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा। व्हिडिओच्या शेवटी तुमच्यासाठी एक खास संदेश सांगितला आहे। आता या 6 भाग्यवान राशींमध्ये सर्वात पहिली रास आहे मकर रास। मकर राशीवाल्यांनो, तुम्हाला सांगू इच्छिते की शनिदेव तुमच्यावर अत्यंत प्रसन्न झाले आहेत। पुढचे दिवस तुमच्यासाठी खूपच चांगले असणार आहेत। तुमची मान, प्रतिष्ठा समाजात वाढेल। लोक तुमच्या कार्याची प्रशंसा करतील। तुमच्या आयुष्यात नवनवीन संधी निर्माण होतील। ज्या कामांमध्ये तुम्ही अडकलात, जी कामे अनेक दिवसांपासून थांबलेली होती, ती आता योग्य वेळी पूर्ण होऊ लागतील।
तुम्ही नवीन काम सुरू करण्याचा विचार करत असाल तर त्यात तुम्हाला निश्चित यश मिळेल. शनिदेवांच्या आशीर्वादाने मकर राशीवाल्यांच्या उत्पन्नात वाढ होणार आहे आणि धनलाभाचे अनेक मार्ग खुलणार आहेत. घरामध्ये आनंदाचे वातावरण राहील. कारोबार वाढेल, नव्या संधी मिळतील. अचानक धनलाभाचे योग तयार झाले आहेत. जर तुम्ही नवीन घर किंवा नवीन वाहन घेण्याचा विचार करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी अतिशय उत्तम आणि शुभ असणार आहे. ही योजना तुमची नक्कीच यशस्वी होईल. शनिदेवांची विशेष कृपा तुमच्या पाठीशी उभी आहे. काळ आता पूर्णपणे तुमच्या बाजूने आहे. हा वेळ हातून जाऊ देऊ नका. त्याचा पूर्ण मनापासून आणि समजूतदारपणे लाभ घ्या. मित्रांनो, या लिस्टमधली पुढची भाग्यवान रास म्हणजे तुला रास. तुला राशीवाल्यांनो, लक्षपूर्वक ऐका, कारण भगवान शनिदेव तुमच्या जीवनात एक मोठा आणि खोलवर बदल घडवून आणण्यासाठी तयार झाले आहे. तुमच्या आयुष्यात असे काही परिवर्तन होणार आहे जे तुम्ही स्वतःही कधी कल्पना केली नसेल. तुम्हाला जाणवेल की जणू तुमच्या भोवतीचा संपूर्ण संसार बदलतो आहे. प्रत्येक दिशेतून नवी आशा आणि नवी ऊर्जा तुमच्या जीवनात प्रवेश करेल. व्यवसायाशी जोडलेल्या व्यक्तींना याचा थेट फायदा होणार आहे. नव्या योजना राबवण्यासाठी हा काळ तुमच्यासाठी अद्वितीय आणि अत्यंत अनुकूल आहे. तुम्ही कोणतेही काम हाताला लावले तर ते कार्य नक्कीच पूर्ण होईल. तुमची मेहनत आता तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त फल देणार आहे. तुमच्यात एक वेगळाच आत्मविश्वास निर्माण होईल, ज्यामुळे तुमचे व्यक्तिमत्व आणखीनच तेजस्वी, प्रभावशाली आणि आकर्षक दिसेल. विशेषतः नोकरी, कामधंदा किंवा सामाजिक क्षेत्रात तुमच्या कार्याची खूप प्रशंसा होईल. समाजात तुमचा मान, सन्मान आणि प्रतिष्ठा वाढेल. घरात आनंदाचे क्षण येतील. परिवारात सौहार्द आणि सुखाचे वातावरण राहील. मनातील अस्वस्थता कमी होईल आणि मानसिक शांती तुमच्या आयुष्यात प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात जाणवेल. हा काळ तुमच्यासाठी इतका शुभ आणि मंगल आहे की तुम्हाला स्वतःला जाणवेल की खरंच शनिदेवांचा आशीर्वाद तुमच्यावर उतरला आहे. मनातील प्रत्येक इच्छा आता प्रत्यक्षात उतरू लागेल. ज्यांना संतान प्राप्तीची इच्छा आहे त्यांच्यासाठी ही शुभ शक्यता निर्माण होत आहे. तुमच्या आयुष्यात असे काही मिळणार आहे ज्याचे तुम्ही पूर्णपणे हक्कदार आहात. हीच ती वेळ आहे जेव्हा आनंदाचा महासागर तुमच्या आयुष्यात ओसंडून वाहू लागेल आणि तुमचे जीवन एका नव्या, उज्ज्वल दिशेने वळून जाईल. आता मित्रांनो, पुढची भाग्यवान रास पाहण्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून सर्वप्रथम तुम्हाला असे व्हिडिओ पाहायला मिळतील. पुढील रास म्हणजे कुंभ रास. कुंभ राशीवाल्यांनो, शनिदेव तुमच्यावर आता अतोनात कृपा करण्यास सज्ज झाले आहे. तुमच्या जीवनात इतका आनंद आणि इतकी समृद्धी येणार आहे की तुम्ही स्वतःही थक्क व्हाल. तुमच्या जीवनात एक मोठी, अत्यंत महत्त्वाची आनंदवार्ता येणार आहे आणि त्या एका बातमीमुळे तुमचे संपूर्ण जीवन बदलून जाईल. कुंभ राशीवाल्यांनो, तुम्ही आतापर्यंत जितकी मेहनत केली आहे त्या सर्व मेहनतीचे प्रचंड मोठे फळ तुम्हाला आता मिळणार आहे. ज्या गोष्टी वर्षानुवर्षे अडकल्या होत्या, जे कार्य पूर्ण होण्याचे नाव घेत नव्हते, ती कामे आता सहजतेने पूर्ण होतील. व्यवसाय करणाऱ्यांना व्यवसायात झपाट्याने वाढ होईल. व्यापार दिवसेंदिवस प्रगती करेल. चारही दिशांनी लाभ, यश आणि समृद्धीचे दरवाजे तुमच्यासाठी उघडतील. कुंभ राशीवाल्यांनो, आता तुमच्या आयुष्यात फक्त आनंद, सुख आणि संपत्तीचे आगमन होणार आहे. नोकरी करणाऱ्यांसाठी प्रमोशन आणि पगारवाढीचे उत्तम योग तयार झाले आहेत. ज्यांना नोकरी शोधायची आहे त्यांना अगदी मनासारखी नोकरी मिळेल. जर कुठे पैसा अडकला असेल तर तोही तुम्हाला परत मिळेल. व्यवसायातील ज्या अडथळ्यांमुळे तुम्ही त्रस्त होता
त्या सर्व अडचणी आता संपणार आहेत. कुंभ राशीवाल्यांनो, तुमच्या जीवनात नव्या आनंदाची नवी पहाट तुम्ही स्वतः अनुभवणार आहात. शनिदेवांची विशेष कृपा संपूर्णपणे तुमच्या पाठीशी उभी आहे. आता वेळ पूर्णपणे तुमच्या बाजूने आहे. या वेळेचा योग्य उपयोग करा, कारण अशी सुवर्ण संधी वारंवार मिळत नाही. आता मित्रांनो, पुढे येते कन्या रास. कन्या राशीवाल्यांनो, तुमच्यावरही भगवान शनिदेवांची दिव्य कृपा पूर्ण शक्तीने कार्यरत झाली आहे. या काळात तुम्हाला केवळ लाभ होणार नाही, तर तुमच्या व्यवसायातही प्रचंड वाढ होईल. नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ अत्यंत शुभ आहे, कारण प्रमोशनसह पगारवाढीचे उत्कृष्ट योग तयार झाले आहेत. ज्यांना विदेशात नोकरी किंवा संधी मिळावी असे वाटत होते, त्यांचे हे स्वप्न आता पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. व्यवसाय करणाऱ्यांना मोठा नफा मिळेल. धनलाभाचे अनेक मार्ग तुमच्यासाठी खुलणार आहेत. संतान प्राप्तीची इच्छा असणाऱ्यांना शुभ फलप्राप्ती होईल आणि घरात अत्यंत शांततापूर्ण व आनंददायी वातावरण निर्माण होईल. प्रेमसंबंध अधिक मजबूत होतील. सर्व कामे वेळेत आणि यशस्वीपणे पूर्ण होतील. जर तुम्ही नवीन वाहन किंवा घर घेण्याचा विचार करत असाल, तर हा काळ तुमच्यासाठी उत्तम आहे. ही योजना नक्कीच यशस्वी होईल. शनिदेव तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करून देतील. धनलाभ, संधी आणि यश यांचा प्रचंड वर्षाव तुमच्यावर होणार आहे. या कृपेने कन्या राशीवाल्यांनो, तुमचे जीवन पूर्णपणे बदलून जाईल. मित्रांनो, कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुमची रास कोणती आहे आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. या यादीतील पुढची रास म्हणजे मेष रास. मेष राशीच्या लोकांनो, भगवान शनिदेवांची विशेष कृपा तुमच्यावर कायम आहे. आता तुम्हाला केवळ धनलाभच होणार नाही, तर तुमच्या व्यवसायातही प्रचंड वाढ होणार आहे. नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ अधिकच शुभ आहे, कारण नोकरीत पदोन्नतीसह पगारवाढ मिळण्याचे पूर्ण योग तयार झाले आहे. जे लोक परदेशात नोकरी करण्याचे स्वप्न पाहत आहेत, त्यांचे हे स्वप्न आता पूर्णत्वाकडे जात आहे. शनिदेवांची विशेष कृपा तुमच्यावर असल्यामुळे व्यापारी लोकांना व्यापारात मोठा नफा आणि धनलाभाच्या अनेक सुवर्णसंधी मिळणार आहेत. ज्यांना संतान प्राप्तीची इच्छा आहे, त्यांना संतान प्राप्तीचा आशीर्वाद मिळेल. घरामध्ये खुशाली, आनंद आणि समाधानाचे वातावरण राहील. प्रेमसंबंध अधिक दृढ होतील. तुमची प्रत्येक कामे यशस्वीपणे पूर्ण होतील. जे लोक नवीन घर किंवा नवीन वाहन खरेदी करण्याचा विचार करत आहेत, त्यांचीही ही योजना नक्कीच यशस्वी होईल. मेष राशीवाल्यांनो, शनिदेवांच्या आशीर्वादामुळे तुमच्या प्रत्येक मनोकामना पूर्ण होतील. तुमच्या जीवनात मोठे बदल, प्रचंड लाभ आणि यश येणार आहे, ज्यामुळे तुमचे जीवन पूर्णपणे बदलून जाईल. पुढील रास म्हणजे सिंह रास. सिंह राशीच्या लोकांनो, शनिदेवांच्या कृपेमुळे आता तुमच्यासाठी काळ अत्यंत शुभ, मंगल आणि उन्नतीचा ठरणार आहे. तुम्हाला केवळ मानसन्मानच मिळणार नाही, तर समाजातूनही मोठी प्रशंसा मिळेल. जीवनात अशा नव्या संधी प्राप्त होतील, ज्यामुळे तुमच्या जीवनात मोठा आणि सकारात्मक बदल घडून येईल. सिंह राशीवाल्यांनो, तुम्हाला भरपूर धनलाभ, घरात आनंद, व्यवसायात वाढ आणि सर्वत्र लाभ मिळणार आहे. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती आणि वेतनवाढ निश्चित आहे. शनिदेवांच्या कृपेने धनप्राप्तीच्या असंख्य संधी तुमच्यासमोर उभ्या राहतील. आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि घरात सुखशांती नांदेल. संतान प्राप्तीची इच्छा असणाऱ्यांना संतान प्राप्तीचा आनंद मिळेल. जीवनामध्ये अपार आनंद मिळण्याचे योग आहे. सिंह राशीवाल्यांनो, आता काळ पूर्णपणे तुमच्या बाजूने उभा आहे आणि तुमचे जीवन सुंदर, यशस्वी व आनंदमय होणार आहे. पुढील रास मिथुन रास. मिथुन राशीच्या लोकांनो, शनिदेवांची विशेष कृपा तुमच्यावर आहे.
येणाऱ्या काळात आयवाढ, नोकरीत पदोन्नती, व्यवसायात अचानक लाभ आणि आर्थिक स्थिती मजबूत होणे हे सर्व निश्चित आहे. ज्या आर्थिक कामांमध्ये अडथळे येत होते ती सर्व कामे आता सहज पूर्ण होतील. घरामध्ये शांतता, आनंद आणि सौहार्द राहील. एखादी मोठी आनंदाची बातमी मिळण्याचेही योग आहे. व्यवसायात अचानक मोठा लाभ मिळेल आणि धनलाभाचे अनेक नवे मार्ग तयार होतील. शनिदेवांच्या कृपेने तुमच्या जीवनात अपार आनंद, सातत्याने धनप्राप्ती आणि सुखसमाधान येणार आहे. नवे वाहन किंवा नवे घर घेण्याचे काही नियोजन असेल तर तेही निश्चित पूर्ण होईल. संतान प्राप्तीचे योग अत्यंत शुभ आहे. घरात सर्वत्र खुशालीचे वातावरण राहील. मिथुन राशीवाल्यांनो, आता काळ पूर्णपणे तुमच्या बाजूने आहे. वेळेचा योग्य उपयोग करा. पुढील रास धनु रास. धनु राशीवाल्यांनो, शनिदेवांच्या कृपेमुळे आता तुम्हाला अतिशय लवकर मोठी आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही अनेक दिवसांपासून केलेल्या मेहनतीचे आता तुम्हाला योग्य आणि सुंदर फळ मिळणार आहे. तुमची सर्व अडलेली कामे शनिदेवांच्या आशीर्वादाने वेळेत पूर्ण होतील. घरच्यांचा व मित्रांचा पूर्ण पाठिंबा मिळेल. आर्थिक अडचणी दूर होतील आणि धनप्राप्तीच्या नव्या संधी मिळतील. जीवनात मोठी प्रगती, धनवाढ, यश आणि समृद्धी येणार आहे. नोकरीत पदोन्नती आणि वेतनवाढ मिळण्याचेही योग आहेत. धनु राशीवाल्यांनो, आता तुमच्या जीवनातील सर्व अडचणींचा अंत होणार आहे आणि नवीन जीवनात अपार आनंद व सुखसमृद्धी मिळणार आहे. त्यामुळे तुमचे जीवन सकारात्मक दिशेने बदलून जाईल. पुढील रास मीन रास. मित्रांनो, या यादीतील पुढची रास म्हणजे मीन रास. मीन राशीवाल्यांनो, भगवान शनिदेवांच्या कृपेने तुमच्यासाठी अत्यंत शुभ आणि सुंदर काळ सुरू होत आहे. शनिदेव तुमच्यावर खूप प्रसन्न आहे. तुमच्या मानसन्मानात आणि प्रतिष्ठेत वाढ होईल. समाजात तुमच्या व्यक्तिमत्वाची प्रशंसा होईल. शनिदेवांच्या आशीर्वादामुळे तुम्हाला यशाच्या नव्या संधी मिळणार आहेत आणि त्या संधींमुळे तुम्ही जीवनात मोठ्या पावलांनी पुढे जाणार आहात. अनेक दिवसांपासून अडकलेली कामे आता वेळेत आणि योग्य रीतीने पूर्ण होऊ लागतील. तुम्ही ज्या कोणत्याही कामाची सुरुवात कराल त्या प्रत्येक कामात यश मिळण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे मार्ग वाढतील. धनलाभाचे नवे दरवाजे उघडतील. घरामध्ये आनंद, शांतता आणि उत्साहाने भरलेले वातावरण राहील. व्यवसायात वाढ, समाजात प्रतिष्ठा आणि अचानक धनलाभ हे सर्व आता शक्य होणार आहे. नवे घर किंवा नवे वाहन घेण्याचा विचार असेल तर ती योजना पूर्णपणे यशस्वी होईल. शनिदेवांची कृपा तुमच्यावर कायम राहणार आहे. आता काळ तुमच्या बाजूने आहे. वेळेचा योग्य उपयोग करा, कारण हा काळ तुम्हाला मोठ्या उंचीवर घेऊन जाणारा आहे. पुढील रास वृषभ रास. मित्रांनो, या यादीतील पुढची रास म्हणजे वृषभ रास. वृषभ राशीवाल्यांनो, शनिदेवांच्या आशीर्वादामुळे तुम्हाला अत्यंत लवकर एखादी शुभ बातमी मिळण्याचे स्पष्ट योग आहेत. तुम्ही केलेल्या कष्टांचा आणि परिश्रमांचा आता सुंदर फायदा तुम्हाला मिळणार आहे. शनिदेवांच्या कृपेने तुमची आर्थिक स्थिती आधीपेक्षा अधिक मजबूत होईल. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली कामे आता पूर्ण होऊ लागतील. मित्रमंडळींसोबतचे संबंध अधिक दृढ होतील. घरात, व्यवसायात आणि जीवनात सर्वत्र लाभ मिळणार आहे. तुम्हाला जीवनसाथी आणि कुटुंबाचा पूर्ण पाठिंबा मिळेल. तुमच्या मधुर वाणीमुळे लोक प्रभावित होतील आणि तुमची कामे सहज पूर्ण होतील. शनिदेवांची विशेष कृपा तुमच्यावर आहे. धन संबंधित अडचणी दूर होतील आणि अनेक वर्षांपासून रखडलेली कामे आता यशस्वीपणे पूर्ण होतील. वृषभ राशीवाल्यांनो, आता तुम्ही दिवसेंदिवस आणि रातोरात प्रगती करणार आहात. तुमच्या यशाचे झेंडे सर्वत्र फडकतील.
संपूर्ण जग तुमचे तेज आणि तुमचा प्रभाव पाहणार आहे. हा काळ तुमच्यासाठी अत्यंत शुभ ठरणार आहे. पुढील रास कर्क रास. मित्रांनो, या यादीतील पुढची रास म्हणजे कर्क रास. कर्क राशीवाल्यांनो, शनिदेवांच्या कृपेमुळे आता तुम्हाला खूप लवकर एखादी शुभ बातमी मिळण्याचे योग तयार झाले आहे. तुम्ही ज्या मेहनतीने काम करत होता त्याचे योग्य फळ आता तुम्हाला मिळणार आहे. शनिदेवांच्या आशीर्वादामुळे तुमची आर्थिक स्थिती आधीपेक्षा अधिक उत्तम होईल. जी कामे अडकली होती ती आता यशस्वीपणे पूर्ण होतील. मित्रमंडळींसोबतचे संबंध अधिक दृढ होतील. कर्क राशीवाल्यांनो, तुमच्या आयुष्यात अनेक प्रकारचे लाभ, धनलाभ आणि मोठ्या यशाची प्रचंड शक्यता आहे. घरात आनंद राहील. जीवनसाथीचा पूर्ण सहयोग मिळेल. तुमच्या मधुर वाणीमुळे आणि सौम्य स्वभावामुळे तुमची प्रत्येक कामे सहज पूर्ण होत राहतील. शनिदेवांची विशेष कृपा तुमच्यावर आहे. धनसंबंधित अडचणी दूर होतील आणि अनेक वर्षांपासून थांबलेली कामे आता वेळेत पूर्ण होतील. कर्क राशीवाल्यांनो, आता काळ पूर्णपणे तुमच्या बाजूने आहे आणि तुमच्या जीवनात अत्यंत सुंदर, यशस्वी आणि आनंददायी बदल घडून येणार आहेत. मित्रांनो, या होत्या त्या भाग्यशाली राशी. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. यापैकी तुमची रास कोणती आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. मित्रांनो, आजचा हा संदेश तुमच्या आयुष्याला नक्कीच स्पर्श करणारा आहे. कारण कधी कधी देवसुद्धा आपल्याला एक हळूशी जाणीव करून देतो की वेळ कितीही कठीण असो, परिस्थिती कितीही गुंतलेली असो, ज्यांच्या मनात प्रामाणिकपणा, विश्वास आणि चांगुलपणा असतो त्यांना जीवन कधीच रिकाम्या हाती ठेवत नाही. हो, आज तुम्ही ज्या समस्यांशी लढत आहात त्यामुळे कदाचित तुम्हाला थकवा येत असेल. कधी वाटत असेल की सगळे मार्ग बंद झाले आहेत. कधी वाटत असेल की आपण एकटेच झुंज देतो आहोत. पण हे लक्षात ठेवा, जीवन तुम्हाला हरवण्यासाठी नाही तर घडवण्यासाठी तुमची परीक्षा घेत असते. कधी कधी आपल्याला नशीब शांत झाल्यासारखे वाटते, पण हेच शांत क्षण आपले भविष्य घडवत असतात. जिथे तुम्हाला निराशेचे ढग दिसतात तिथूनच तुमच्यासाठी उजेडाची नवी पहाट तयार होत असते. फक्त थोडा धीर धरा, थोडे थांबा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. लक्षात ठेवा, आयुष्य नेहमी त्याच लोकांना पुढे नेते जे हार मानत नाहीत, जे पडतात पण पुन्हा उभे राहण्याची हिम्मत करतात, ज्यांच्या मनात थोडेसे तुटलेपण असले तरी झगडण्याची ताकद जिवंत असते. तुमच्या मार्गावर ज्या अडचणी उभ्या राहिल्या आहेत त्या तुम्हाला थांबवण्यासाठी नाही तर तुम्हाला पुढे ढकलण्यासाठी आहे. कठीण काळ म्हणजे शेवट नाही तर नवीन सुरुवातीचे दार उघडण्याचा तो काळ असतो. तुमची मेहनत, तुमच्या झोप उडालेल्या रात्री, मनातले शांत रडणे, हे सर्व विश्व ऐकत असते. आणि जेव्हा वेळ योग्य येते तेव्हा तुमच्यासाठी अशी दारे उघडतात की तुम्हालाच विश्वास बसत नाही. म्हणून आज स्वतःला एक वचन द्या, मी थांबणार नाही. मी हार मानणार नाही. माझ्यासाठी ही एक दिवस नक्की येणार आहे. मैत्रिणींनो आणि मित्रांनो, पुढचे काही दिवस तुमच्यासाठी खूप खास असू शकतात. नवी संधी, नवी भेट, नवी सुरुवात, नवं नशीब, अगदी जे तुम्ही मनात शांतपणे मागत होता तेही तुमच्या दिशेने चालत येऊ शकते. फक्त विश्वास ठेवा. विश्व तुमच्या विरुद्ध नाही, ते तुमच्या बाजूनेच आहे. फक्त योग्य क्षणाची वाट पाहत आहे.